भोंदूबाबांना डोक्यावर चढवते आणि डोळ्याला पट्टी बांधून त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि स्वतःला भुलून, स्वतःच्या आयुष्याला भुलवून त्यांच्या मागे लागते। दुसरी म्हणजे तिथले आयोजक आणि प्रशासनाने खबरदारी घेणं गरजेचं होतं, कारण या भोंदूबाबाचा प्रभाव तिथल्या 16 जिल्ह्यांमध्ये आहे आणि 16 जिल्ह्यांमधील जवळजवळ 1-2 लाख लोक तिथं उपस्थित राहतील याची कल्पना पोलिसांना असणं गरजेचं होतं आणि आयोजकांनी त्याची सूचना त्यांना देणं गरजेचं होतं। आता झालं असं आहे, या चेंगराचेंगरीमध्ये जी लोक मेलेली आहेत, ज्यांचा बळी गेलेला आहे, त्या लोकांना आता प्रशासन 4-5 लाख रुपये त्यांच्या तोंडावर मारेल त्यांच्या घरच्यांच्या आणि हात वर करेल की आम्ही आमची जबाबदारी पार पाडली। त्यांच्या जीवाची किंमत 4-5 लाखाच्या वर नाही हे आता सिद्ध होईल। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा अभाव। ज्या वेळेला माणूस शिक्षणापासून दूर जातो त्यावेळेलाच अशा पाखंडी लोकांच्या